28 जानेवारीची ती सकाळ महाराष्ट्राच्या इतिहास काळ्या अक्षरांनी लिहिली गेली. अजितदादा पवार एक असं व्यक्तित्व ज्यांना ना थकवा माहिती होता ना थांबणं, पण नियतीने त्यांना थांबवलं. मंडळी, सुरुवातीला फक्त केवळ हवामानामुळे झालेला अपघात वाटत होता, पण जसजसे दिवस उलटत आहेत तसतसे या घटनेभोवती संशयाचे धोके गडद होत चाललेले आहेत. आणि या धोक्यात आता एक ठिणगी टाकली आहे, ती म्हणजे आमदार अमोल मिटकरी यांनी. ज्यांनी उपस्थित केलेले प्रश्न साधे नाहीत, तर ते बोट दाखवत आहेत एका भयानक काटाकाटीच्या राजकारणाकडे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अमोल मिटकरी नेमकं काय म्हटलं आहे आणि त्यामुळे तपासाची दिशा कशी बदलू शकते. तर मंदिर थोडक्यात घटना समजून घेऊ. सकाळी 8:44ला बारामतीजवळ हे विमान कोसळलं. DGCA आणि विमान तज्ज्ञ म्हणतात की हे लँडिंग फेलियर आहे. व्हिजिबिलिटी कमी होती, पायलटने गो अराउंड केलं आणि विमान क्रॅश झालं. इथपर्यंत हे तांत्रिक वाटतं. पण प्रश्न तेव्हा निर्माण झाला जेव्हा विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडण्याचा विलंब झाला आणि घटनास्थळी काही पुराव्यांशी छेडछाड झाल्याची चर्चा सुरू झाली. आणि यातच एंट्री झाली ती अमोल मिटकरी यांची. अजितदादांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे आणि पक्षात त्यांची बाजू लावून धरणारे अमोल मिटकरी यांनी मीडियाशी बोलताना थेट घातपाताचा आरोप केला आहे. त्यांनी भावुक होत पण अत्यंत आक्रमकपणे काही गोष्टी मांडल्या आहेत. अमोल मिटकरी म्हणतात, दादांचा अपघात हा नैसर्गिक वाटत नाही. ज्या पद्धतीने घटना घडली आणि त्यानंतर जे प्रकार उघड होत आहेत ते पाहता हा सुनियोजित कट आहे अशी मला दाट शंका आहे. मिटकरी यांनी मुख्यत्वे 3 प्रश्न उपस्थित केलेले आहेत ज्यामुळे प्रशासनही हादरलं आहे. त्यांना पहिला प्रश्न उपस्थित केला, विमानाची निवड. मिटकरी विचारतात, दादा नेहमी ज्या विमानाने प्रवास करतात ते सरकारी विमान त्या दिवशी का वापरलं गेलं नाही? ऐनवेळी VSR व्हेंचर्सचे जुनं विमान खाजगी विमान का मागवण्यात आलं? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विमान बदलण्याचा निर्णय कोणाचा होता? हा प्रश्न खूप गंभीर आहे, कारण जर विमान बदलले नसते तर कदाचित अजितदादा आपल्यात असते. दुसरा प्रश्न तर अंगावर काटा आणणारा आहे. मिटकरी यांनी दावा केला आहे की विमान उड्डाण करण्यापूर्वी दादांना एक फोन आला होता. त्या फोनवर दादा काहीतरी चिडून बोलत होते. तो फोन कोणाचा होता? त्या व्यक्तीशी काय बोलणं झाले? कॉल रेकॉर्ड्स का तपासले जात नाहीत? जर हा दावा खरा असेल तर त्या फोन कॉलमध्ये या अपघाताचे रहस्य दडलेले असू शकते. आणि तिसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, दादांच्या सुरक्षितेची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांनी त्या दिवशी विमानाची प्री फ्लाईट इन्फेक्शन नीट केली होती का? की गडबडीत काय गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचे आदेश होते? अमोल मिटकरी यांनी कोणाचे नाव घेतलेलं नाही, पण त्यांचा रोष स्पष्ट आहे. महाविकास आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस या पार्श्वभूमीवर मिटकरींचे हे आरोप खूप काय सांगून जातात. विशेषतः मिटकरींनी एक सूचक विधान केलं आहे, दादांच्या वाढत्या लोकप्रियतेची आणि त्यांच्या किंगमेकर भूमिकेची ज्यांना भीती वाटत होती त्यांनीच हा काटा काढलेला आहे. आम्हाला न्याय हवा आहे, अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल. मिटकरींच्या या वक्तव्यामुळे अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि सोशल मीडियावर देखील जस्टिस फॉर अजितदादा हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. मंडळी, एका बाजूला टेक्निकल रिपोर्ट आहे तर दुसऱ्या बाजूला पॉलिटिकल. आता आपण दोन्ही बाजू पाहूया. एकीकडे विमानतज्ञ कॅप्टन साठे म्हणतात की अशा प्रकारच्या विमानात हवेच्या दाबाने तांत्रिक बिघाड होऊ शकतो, यात मानवी हस्तक्षेप करणे कठीण असते. तर दुसरीकडे अमोल मिटकरी आणि त्यांचे समर्थक म्हणतात की राजकारणात काही शक्य असते. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या अपघातावेळी सुद्धा असेच प्रश्न उपस्थित झाले होते, पण उत्तर मिळाली नाही. मित्रांनो, सत्य काय आहे हे फक्त काळाच्या पोटात दडलेलं आहे. पण अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत. ऐनवेळी विमान का बदललं? तो शेवटचा फोन कोणाचा? आणि तिसरा प्रश्न त्यांचा, हा अपघात की राजकीय हत्या? या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत CBI किंवा उच्चस्तरीय समिती देत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा जीव टांगलेलाच राहणार आहे. मंडळी, यावर तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट करा, कारण की हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे आणि महाराष्ट्राचे जे होत करू आणि एनी टाइम कामामध्ये राहणारे अजितदादा आज आपल्यामध्ये नाही. अमोल मिटकरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत, परंतु त्याचे उत्तर अजून सुद्धा अनुत्तरीमध्येच आहेत. कारण की जो त्या ब्लॅक बॉक्स विमानाचा असतो त्याच्यामध्ये सर्व कॉल रेकॉर्डिंग आणि काय काय विमानामध्ये घडलं सर्व रेकॉर्ड त्याच्यामध्ये आपल्याला A to Z माहिती दिलेली असते. आणि विशेष मध्ये त्यांना अजून एक दावा केला की अजितदादा यांच्या हातामध्ये जी घडी होती, अगोदर त्यांना मीडियामध्ये बातमी आली
की अजितदादा यांच्या घडीवरून त्यांच्या मृतदेह ओळखण्यात आलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, मग जी घडी तुम्हाला सापडली आहे ती घडी आम्हाला दाखवा, त्याचे पुरावे द्या. आणि त्यांचं त्या फ्लाईटमध्ये अगोदर बातमी आली की 6 माणसं आहेत, मग 5 बॉडी कसं काय सापडल्या, 6वी बॉडी कुठे गेली, हा देखील त्यांना प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि ऐनवेळी जे चालक होते त्या का बदलण्यात आले, विमान का बदलण्यात आलं, आणि त्यांना फोन कुणाचा आला, दाखवतं ऑलरेडी त्यांच्या ड्रायव्हरनं, त्यांचे विश्वासू जे ड्रायव्हर होते त्यांना रेडी ठेवला होता. परंतु ऐनवेळीच त्यांना का सांगण्यात आलं की तुम्ही सर्व पुढे जा, मी सकाळी पहाटे विमानाने पोहोचेल. असं काय झालं की काही क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं. आणि विमानामध्ये बसताना किती जण होते याची रेकॉर्डिंग प्रदर्शित करावी, आणि फक्त विमानाचा स्फोट होतानाच व्हिडिओ आणि मधली रेकॉर्डिंग कुठे गेली, असे अनेक प्रश्न त्यांना उपस्थित केलेले आहेत. आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न पेटलेले आहेत. हे देखील त्यांना सांगितलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र या प्रश्नांची वाट बघतोय. मंडळी, यावर तुम्हाला काय वाटतंय? यामध्ये कुणाचा हात असू शकतोय, किंवा हे खरंच अशा प्रकारची दुर्घटना घडलेली आहे, ही प्रिप्लॅन आहे, अजितदादा यांचा अपघात नसून हा घातपात केला गेलेला आहे? नक्कीच कमेंट करा आणि बघत राहा वास्तव.